हॅलो फ्रेंड्स, हाऊ यू. तर आज आपण 11th मधला फोर्थ चॅप्टर सुरू करतोय, ज्याचं नाव आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ह्या आधी आपण फर्स्ट चॅप्टर जो आहे सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री तो पूर्ण कम्प्लीट केलेला आहे. त्याची प्लेलिस्ट सुद्धा आपल्या चॅनलवरती दिलेली आहे. त्यामध्ये टोटल 5 आपण पूर्ण पार्टमध्ये तो पूर्ण एंटायर चॅप्टर कम्प्लीट केलेला आहे. सो ज्यांनी तो जर चॅप्टर बघितला नसेल तर तुम्ही तो प्लेलिस्ट मधून बघू शकता. तर आज आपण 11th मधला फोर्थ नंबरचा चॅप्टर सुरू करतोय स्टेट बोर्डच्या चॅप्टर वाईज नुसार. ठीक आहे. तर ह्या चॅप्टरचं नाव आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर असल्यामुळे आपण हा चॅप्टर पहिले कव्हर करतोय, कारण हा बेसिक फाउंडेशन क्लिअर करणार आहे त्यामुळे. तर स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये टोटल पूर्ण 9 सिरीज असणार आहेत. त्यातली पहिला पार्ट आज आपण डिस्कस करतोय. ह्या पार्ट मध्ये आपण काय बघणार आहे, तर ॲटमचं स्ट्रक्चर नुसार, लिमिटेशन नुसार ॲटम मध्ये काय काय आहे, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स आहेत. तर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन्सचं डिस्कवरी कोणी केली, त्याचं डिटेल अंडरस्टँडिंग आज आपण समजून घेणार आहे. त्याचबरोबर ॲटम मध्ये काय काय असतं, आयसोटोप्स, आयसोबार आणि आयसोटोन्स कशाला म्हणतात, हे आपण आजच्या पार्टमध्ये समजून घेतोय. खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे लक्षपूर्वक तुम्हाला ऐकायचंय, समजून घ्यायचंय. तर ज्यांनी नोट्स काढायचे असतील त्यांनी नोट्स काढायसाठी त्यांचं बुक घेऊन बसायचंय, बिकॉज खूप इम्पॉर्टंट चॅप्टर सुरू होतोय. कारण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी खूप बेसिक फाउंडेशन असलेला चॅप्टर आहे आणि इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. त्यामुळे लक्ष खूप इम्पॉर्टंट देऊन तुम्हाला ऐकायचंय. सगळ्यात पहिले ह्या आधीच्या आपण बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीमध्ये डाल्टन्स ॲटॉमिक थिअरीमध्ये एक पूर्ण व्हिडिओ आपण तिथे कव्हर केलेला आहे. पण तरी ह्याला थोडं स्ट्रक्चर ऑफ ॲटमच्या आधी थोडंसं आपल्याला डाल्टन्स ॲटॉमिक थिअरीला रिवाइज करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण आधी ते डिस्कस करतोय. सगळ्यात पहिले डाल्टन सरांचं काय म्हणणं होतं, 1808 मध्ये त्यांनी ही थिअरी आणली. त्यांचं म्हणणं होतं ॲटम जो आहे तो इनडिवायझिबल आहे, म्हणजे त्याला डिवाइड करता येत नाही, तो एवढा लहान आहे की त्याला परत डिवाइड करता येत नाही, हे डाल्टन सरांचं म्हणणं होतं. पण इथेच त्यांचं लिमिटेशन आलं आणि इथूनच मग डिस्कवरी सुरू झाली इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची. ठीक आहे. तर अकॉर्डिंग टू डाल्टन ॲटॉमिक थिअरी, what is the postulate and the assumption of that matter is composed of minute, indivisible and indestructible particle called atom, according to the Dalton sirs, right? ॲटम कशाने बनलेला आहे, तर ॲटम हा एक गोळा आहे जो की जो काय आहे, इनडिवायझिबल आहे, म्हणजे त्याला डिवाइड करता येत नाही, एवढा तो लहान आहे. हे डाल्टन सरांचं म्हणणं होतं. एलिमेंट परत त्यांनी अजून अझम्पशन काय केलं, दिस इज दिस फर्स्ट वन अझम्पशन ऑफ डाल्टन, राईट. सेकंड अझम्पशन इज एलिमेंटल आयडेंटिटी. ऑल ॲटम ऑफ गिवन केमिकल एलिमेंट अँड आर आयडेंटिकल इन मास, साईज अँड प्रॉपर्टीज. सरांच्या म्हणण्यानुसार मास आणि साईज आणि प्रॉपर्टी आयडेंटिकल एलिमेंटचा सारखी असेल, पण ह्यामध्ये पण त्यांचं लिमिटेशन आलंय, जिथे की आपण जो आयसोटोप्स ह्यामध्ये काय, एकाच ॲटमचे वेगवेगळे मास असू शकतात. जसं क्लोरीन 35 पण आहे, 37 पण आहे. त्यामुळे हे सुद्धा काय झालं, एक लिमिटेशन झालेलं आहे. प्लीज कीप इन माइंड, क्लोरीन एकच ॲटम आहे, पण 35 मध्ये पण मास असतो आणि 37 मध्ये पण मास आहे, म्हणून ऍव्हरेज ॲटॉमिक मास हा कॉन्सेप्ट आलेला आहे. त्यामुळे सेकंड अझम्पशन सुद्धा डायरेक्टर सरांचं काय झालेलं आहे, फॉल्स झालेलं आहे, राईट. केमिकल कॉम्बिनेशन, ठीक आहे, हा पण त्यांनी एक अझम्पशन दिला होता. कंपाऊंड ऑर फॉर्म वेन ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट कंबाईन सिंपल होल नंबर रेशो. ठीक आहे. तर हे 3 अझम्पशन सरांनी दिलेले होते. त्यापैकी त्यांचे लिमिटेशन्स आलेले आहे आणि लिमिटेशन वरूनच दुसरा सायंटिस्ट काय करत असतो, त्यांचं स्वतःची डिस्कवरी करत असतो. आणि अशाच पद्धतीने आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ॲटम इज मेड अप ऑफ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि तीच रिअलिस्टिक गोष्ट आता स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये आपण शिकणार आहे. तर सगळ्यात पहिले जे डिस्कवरी झाली आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम मधली, ती इलेक्ट्रॉनची झालेली आहे. खूप इंटरेस्टिंग आहे बघा, इलेक्ट्रॉनची डिस्कवरी कधी झाली, 1897. जस्ट अ मिनिट. येस, 1897. कुणी केली, तर इलेक्ट्रॉनची डिस्कवरी जे जे थॉम्सन या सरांनी केलेली आहे. आणि त्यांनी यासाठी काय यूज केलंय, कॅथोड रे ट्यूबचा एक्सपेरिमेंट यांनी केलेला आहे. आणि अकॉर्डिंग टू द जे जे थॉम्सन सर, जो इलेक्ट्रॉन आहे तो खूप निग्लिजिबल मासचा असल्यामुळे rays of originating from the cathode travel towards the anode and deflected towards positive magnetic electric plate. त्यांनी जो एक्सपेरिमेंट केला त्याच्यानुसार काय झालं, जे रेज आहेत, रेज कशा पद्धतीने
एनोड वरती गेले टुवर्ड्स द एनोड अँड डिफ्लेक्टेड टुवर्ड्स द पॉझिटिव्ह मॅग्नेटिक इलेक्ट्रिक प्लेट. ते इलेक्ट्रिक प्लेट वरती पॉझिटिव्ह मॅग्नेटिक इलेक्ट्रिक प्लेट वरती डिफ्लेक्ट झाले, राईट. आणि कन्क्लुजन यावरून त्यांनी काढलं, कॅथोड आर कन्सिस्ट ऑफ टायनी निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. आणि ह्या ह्या ट्यूब एक्सपेरिमेंट नुसार कॅथोड जे आहेत ते निगेटिव्ह चार्ज पार्टिकल आहेत हे त्यांनी कन्क्लूड केलं. आणि ते खूप टायनी आहेत, जे की वेटलेस आहेत, खूप जास्त टायनी आहेत. आणि त्याला त्यांनी नाव दिलं आहे इलेक्ट्रॉन्स. काय नाव दिलेलं आहे? इलेक्ट्रॉन्स. तर अशा पद्धतीने त्यांनी इलेक्ट्रॉनची काय केली? डिस्कव्हरी केली. कधी? 1897 मध्ये. प्लीज कीप इन माइंड कधी डिस्कव्हरी केलेली आहे? MST CET मध्ये येऊ शकतं. त्यांनी कॅथोड रेचा यूज करून, कॅथोड रे ट्यूब एक्सपेरिमेंट त्यांनी यूज केलेला आहे. आणि त्यांच्या काय लक्षात आलं, कॅथोड जे आहेत ते रेज कन्सिस्ट ऑफ, जे रेज आहेत ते टायनी असतात, निग्लिजिबल असतात, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल असतात. आणि म्हणून त्यांनी त्याला नाव काय दिलेलं आहे? इलेक्ट्रॉन्स, म्हणजे ई निगेटिव्ह. बिकॉज इलेक्ट्रॉन हा निगेटिव्हली चार्ज स्पीसीस आहे. कॅथोड इज ऑलवेज निगेटिव्ह, राईट. आणि टायनी पार्टिकल आहे हे त्यांच्या लक्षात आलं. कोणत्या एक्सपेरिमेंट वरून? कॅथोड रे ट्यूबच्या एक्सपेरिमेंट वरून. कोणी केला एक्सपेरिमेंट? जे थॉम्सन सरांनी केलेला आहे, राईट. येस. आणि अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनची काय झाली? डिस्कव्हरी झालेली आहे. आता दुसरा क्वेश्चन आहे की प्रोटॉनची डिस्कव्हरी कोणी केली, कधी केली? तर प्रोटॉनची जी डिस्कव्हरी आहे ती केलेली आहे रुदरफोर्ड सरांनी. त्यांनी गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट वापरला. आता गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी काय घेतलं? एक गोल्ड फॉईल घेतली आणि त्याच्यावरती काय केले? रेडिओ ऍक्टिव्ह सोर्स त्यांनी त्याच्यावरती टाकला. तर रेडिओ ऍक्टिव्ह सोर्स टाकल्यावरती काही जे रेज आहेत ते परत काय झाले? बंबार्ड झाले, परत मागे आले. आणि त्यामुळे स्कॅटरिंग फिनॉमिना तिथे झाल्यामुळे अल्फा पार्टिकल गेटिंग स्कॅटर्ड, ह्यामध्ये अल्फा पार्टिकल स्कॅटर्ड झाले. आणि त्यावरून त्यांना लक्षात आलं की इथे काय आहे? एक गोळा आहे मधात, जो की हेवी असल्यामुळे सॉरी, न्यूक्लियस ही प्रपोज अ टायनी हायली डेन्स पॉझिटिव्ह सेंटर कॉल्ड न्यूक्लियस. आणि त्याला त्यांनी काय नाव दिलं? न्यूक्लियस नाव दिलं. टायनी, छोटा आहे, पण हेवी असल्यामुळे, डेन्स असल्यामुळे त्यांनी त्याला काय नाव दिलं? न्यूक्लियस नाव दिलं. आणि पॉझिटिव्ह चार्ज तिथे असल्यामुळे त्या न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज स्पीसीस सुद्धा राहते, म्हणून त्याला प्रोटॉन नाव दिलं. तर अशा पद्धतीने गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंटचा यूज करून प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्या दोन गोष्टींचा शोध, सॉरी न्यूट्रॉन नाही, प्रोटॉन आणि न्यूक्लियस ह्या दोन गोष्टींचा शोध रुदरफोर्ड गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट थ्रू रुदरफोर्ड सरांनी लावलेला आहे. कधी? ते पण आपण समजून घेतोय. इन बिटवीन 1808 आय गेस. ह्यामध्ये त्यांनी रुदरफोर्ड गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट नुसार प्रोटॉनचा शोध लावलाय, म्हणजेच न्यूक्लियसचा शोध लावलाय. कारण न्यूक्लियस मध्ये काय असतात? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. न्यूट्रॉन्स आर न्यूट्रल स्पीसीस. त्याचा पण शोध कोणी लावलाय ते आपण डिस्कस करणार आहे. पण बघा, पहिले इलेक्ट्रॉनचा शोध लागला जे थॉम्सन सरांनी 1887, राईट. त्याच्यानंतर प्रोटॉनचा शोध लागला रुदरफोर्ड सरांनी. त्याच्यानंतर ना न्यूट्रॉनचा शोध, ते पण आपण डिस्कस करणार आहेच. तर जेव्हा इलेक्ट्रॉनचा शोध लावला त्यावेळेस कोणता एक्सपेरिमेंट यूज झालाय? कॅथोड रे ट्यूबचा, राईट. आणि रुदरफोर्ड सरांच्या एक्सपेरिमेंटच्या वेळेस त्यांनी गोल्ड फॉईलचा यूज करून कशाचा शोध लावला? प्रोटॉनचा शोध लावला, म्हणजेच न्यूक्लियसचा. आणि ऍटम मधला सगळ्यात जास्त मास हे कुठे कॅरी होतं? न्यूक्लियस मध्ये होतं. कारण इलेक्ट्रॉन तर टायनी आहे, त्याचं खूप वजन कमी आहे, राईट. येस. काही नसेल समजलं तर कमेंट थ्रू विचारा प्लीज. न्यूट्रॉन, डिस्कव्हरी ऑफ न्यूट्रॉन 1932 मध्ये झालेली आहे. जस्ट अ मिनिट. येस, 1932 मध्ये डिस्कव्हरी ऑफ न्यूट्रॉन्स झालेली आहे. त्याच्यानंतर ना याचा शोध जेम्स चॅडविक सरांनी लावलेला आहे. ठीक आहे. बिफोर 1932 ॲटॉमिक मास कॅल्क्युलेशन रिमेन इनकन्सिस्टंट, सजेस्टिंग अ मिसिंग मॅसिव्ह अँड अनचार्ज स्पीसीस. म्हणजे जेव्हा याचा शोध लागायचा होता 1932च्या पहिले, तर ह्यामध्ये ॲटॉमिक मास जे आहे ते कन्सिस्टंट नव्हतं. ठीक आहे. आणि काहीतरी अनचार्ज स्पीसीस मिसिंग आहे असं सगळ्यांना वाटायचं. त्यामुळे जे थॉम्सन, सॉरी, चॅडविक सरांनी याचा जेव्हा शोध लावला तेव्हा लाईट बेरिलियम ॲटम विथ
हाय एनर्जी अल्फा पार्टिकल त्यांनी बंबार्ड केले. म्हणजे बेरिलियम वरती अल्फा पार्टिकल त्यांनी बंबार्ड केले आणि तेव्हा त्यांना लक्षात आलं की काहीतरी अनचार्ज स्पीसीज बाहेर येतात आहे आणि त्याचं वजन सिमिलर टू द प्रोटॉनच आहे. दॅट इज अनचार्ज स्पीसीज. ह्या चार्ज स्पीसीज नाहीये बिकॉज न्यूट्रॉनला काही चार्ज नाहीये, पण याचं वेट जे आहे, याचं वजन जे आहे ते एक्झॅक्टली सिमिलर येत आहे कशाच्या, प्रोटॉनच्या. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हा जो अनचार्ज स्पीसीज आहे याला त्यांनी काय नाव दिलंय, न्यूट्रॉन नाव दिलंय. राईट. दिस रेज हायली पेनिट्रेटिंग अनचार्ज रेडिएशन. त्यांनी जे अल्फा सोर्स दिला बेरिलियम वरती त्यातून एक निगेटिव्हली चार्ज नाही किंवा पॉझिटिव्हली चार्ज नाही तर अनचार्ज स्पीसीज बाहेर आल्या आणि त्यांचं वजन कम्पॅरेटिव्हली प्रोटॉनच्या काय होतं, सिमिलर होतं. आणि ह्यावरून त्यांनी कन्क्लूड केलं दीज आर दी न्यूट्रॉन्स. तर अशा पद्धतीने प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्सचा काय लागला, शोध लागला. सगळ्यात पहिले इलेक्ट्रॉनचा शोध लागला, मग प्रोटॉनचा आणि मग न्यूट्रॉनचा. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला, जे जे थॉम्सन. त्याच्यानंतर प्रोटॉनचा शोध कोणी लावला, रुदरफोर्ड. राईट. त्याच्यानंतर न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला, जेम्स चॅडविक. तर अशा पद्धतीने प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉनचा शोध लावला. तर अशा पद्धतीने स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये काय काय असतं. ऍटमला डाल्टन ऍटॉमिक थेअरीमध्ये इनडिव्हायझिबल म्हटलं होतं, पण इथे यांनी त्याला लिमिटेशन म्हणून प्रूव्ह केलं आणि स्वतःच्या प्रत्येक डिस्कव्हरी करून इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा काय लावला आहे, शोध लावलेला आहे. तर from this discovery, we conclude that atom is not indivisible particle. Atom is made up of electron, proton, and neutron. So, what is nucleus and what is electron, proton, and neutron? What is the exactly structure of atom? We are going to discuss now. So, firstly, आपण एका डायग्रामॅटिकल वे मध्ये स्ट्रक्चर ऑफ ऍटम काय आहे ते समजून घेऊ. तर सो फर्स्टली, दिस इज द center part of atom and this is the electrons. So electron is very very tiny according to the which theory, J.J. Thomson theory. So the electron mass is very very negligible. What is the mass of electron? 0.000. So this is the mass of electron. So electron is very very tiny. So electron revolve around the nucleus, right? So this is the electron and electron is negatively charged species and very very tiny particle. Okay. And this is the nucleus. But nucleus is made up of proton plus neutrons. Right. So what is the mass number? What is the atomic number? What is isoton and isotopes and isobar? We are going to discuss right away. And this is very very important because this is very confusing kind of things. So we are going to discuss in detail way. आता आपल्याला समजलेलं आहे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कशाला म्हणतात. त्याच्यानंतर आपल्याला हे समजलेलं आहे की एक्झॅक्टली इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठे राहतात. तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कुठे राहतात, न्यूक्लियस मध्ये राहतात. राईट. प्रोटॉनचा चार्ज पॉझिटिव्ह आहे, न्यूट्रॉनचा चार्ज न्यूट्रल आहे, म्हणजे न्यूट्रॉन वरती कुठलाही चार्ज नाही. आणि इलेक्ट्रॉन कुठे राहतो, तर इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या बाहेर राहतात आणि त्याच्यावरती कोणता चार्ज असतो, तर निगेटिव्ह चार्ज असतो. तर अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्या तिघांची पण पोझिशन आपण पाहिली. आता आपण बघूया ऍटॉमिक नंबर म्हणजे काय, ऍटॉमिक मास नंबर म्हणजे काय आणि न्यूट्रॉन म्हणजे काय आणि त्याला कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचंय. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आता खूप महत्वाचा पार्ट बघतोय आपण, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच्यावरती क्वेश्चन सुद्धा विचारले जातात 110%. ओके. तर सगळ्यात पहिले ऍटॉमिक नंबर म्हणजे काय. प्रत्येक पिरियोडिक टेबल मधल्या प्रत्येक एलिमेंटला स्वतःचा नंबर आहे, आयडेंटिटी आहे आणि त्या प्रोटॉन नंबरलाच ऍटॉमिक नंबर म्हणतो. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन जेवढे आहेत त्यालाच आपण ऍटॉमिक नंबर म्हणतो. पण सगळ्यात पहिले प्रॉपर्टीज ऑफ सब ऍटॉमिक पार्टिकल डिस्कस करूया. तर जसं मी तुम्हाला म्हटलंय, एक चार्ट आपण इथे दिलेला आहे. हा चार्ट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये जसा तसा लिहू शकता किंवा खूप हेल्पफुल असणार आहे. तर इलेक्ट्रॉन पार्टिकल्स काय आहेत, सब ऍटॉमिक पार्टिकल्स म्हणजे काय, ऍटम मध्ये डिवायडेड पार्टिकल्सला आपण सब ऍटॉमिक पार्टिकल ह्या टर्मने काय करतो, डिनोट करतो. इलेक्ट्रॉनचा सिम्बॉल आहे ई निगेटिव्ह.
जसं आपण डिस्कस केलंय, इलेक्ट्रॉन हा निगेटिव्हली चार्ज स्पीसीस असल्यामुळे त्याच्या डोक्यावरती काय येणार, निगेटिव्ह चार्ज येणार. प्रोटॉन, प्रोटॉनला पी पॉझिटिव्हनी म्हटलेलं आहे, बिकॉज प्रोटॉन हा पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीस आहे. आणि न्यूट्रॉन, न्यूट्रॉन हा न्यूट्रल स्पीसीस असल्यामुळे त्याच्या डोक्यावरती झिरोचं साईन येणार, बिकॉज हा न्यूट्रल आहे. रिलेटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन वरती नेहमी -1 चार्ज असेल, प्रोटॉन वरती नेहमी +1 चार्ज असेल आणि न्यूट्रॉन वरती 0 चार्ज असेल, कुठलाही चार्ज नसेल. आता मास, जसं की आपण म्हटलंय, आपण मोल हा नवीन कॉन्सेप्ट आणला होता सब ऍटॉमिक पार्टिकल्स म्हणजेच एलिमेंटला मोजण्यासाठी, आणि त्याला आपण AMU ह्या क्वांटिटीने डिनोट करतो, म्हणजेच ऍटॉमिक मास युनिट. तर इलेक्ट्रॉनचं वजन किती आहे, खूप छोटं आहे, 0.00548, म्हणजे खूप कमी. आणि याला डिस्कवर कोणी केलं आहे, जे थॉम्सन सरांनी 1897 मध्ये. ओके. प्रोटॉन, प्रोटॉनचं मी चुकीचं सांगितलं होतं, 19th सेंचुरीमध्ये आहे हे. 1919 मध्ये प्रोटॉनला डिस्कवर केलेलं आहे रुदरफोर्ड सरांनी. न्यूट्रॉनला डिस्कवर केलं आहे जेम्स चॅडविक सरांनी. तर प्रोटॉनचं वजन आहे 1.0072 आणि न्यूट्रॉनचं वजन आहे 1.0086, म्हणजे नियरली अबाउट प्रोटॉन इज इक्वल्स टू न्यूट्रॉन. The mass of proton is nearly about same as of mass of neutron. आणि इलेक्ट्रॉनचं वजन हे 0.00548, म्हणजे झिरोच असल्यासारखं आहे. म्हणून पूर्ण एंटायर ऍटम मधलं सगळ्यात जास्त वजन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कॅरी करतो, कारण इलेक्ट्रॉनचं वजन निग्लिजिबल आहे, म्हणजेच झिरो सारखंच आहे. राईट. समजलं असेल तुम्हाला, खूप सिंपल लँग्वेज मध्ये मी समजावून सांगत आहे. बघा, ऍटम मध्ये सगळ्यात सेंटरला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन राहतात, त्याचं वजन बऱ्यापैकी सिमिलर आहे, म्हणजे 1 जर का प्रोटॉनचं वजन असेल तर न्यूट्रॉनचं सुद्धा वजन एकच आहे. त्यामुळे मॅक्झिमम वजन हे कोणत्या भागाकडे असतं, न्यूक्लियस कडे असतं. जसं आपली पूर्ण बॉडी आहे, बॉडीचं प्रत्येकाचं वजन हे वेगवेगळ्या ठिकाणी जास्त असू शकतो. ठीक आहे, कोणाचा हिप एरिया, खालचा एरिया वेटेड असतो. तशाच पद्धतीने ऍटम मध्ये सगळ्यात जास्त वजन कोण कॅरी करतं, तर न्यूक्लियस कॅरी करतं. इलेक्ट्रॉन हा ऍटॉमिक मासच्या युनिटमध्ये कॅल्क्युलेट केला जात नाही. द रिझन बिहाइंड इज त्याचं वजन हे निग्लिजिबल आहे. अंडरस्टूड? येस. तर आता आपण समजून घेऊया ऍटॉमिक मास नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा, ऍटॉमिक नंबर म्हणजे काय, ह्याबद्दलचं डिटेल अंडरस्टँडिंग समजून घेऊया. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षपूर्वक ऐकायचंय. सगळ्यात पहिले ऍटॉमिक नंबर खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर केमिस्ट्रीला स्वतःचं आयडेंटिटी मानत असाल तर ऍटॉमिक नंबर ही टर्म तुम्हाला येणं खूप गरजेची आहे. ऍटॉमिक नंबर, ठीक आहे. ऍटॉमिक नंबर म्हणजे प्रत्येक ऍटमला स्वतःचा काहीतरी आयडेंटिटी असते, स्वतःचा प्रोटॉन नंबर असतो, आणि प्रोटॉन म्हणजेच ऍटॉमिक नंबर. ठीक आहे. आणि ऍटॉमिक नंबरला कॅपिटल झेड ने डिनोट करतात. प्लीज कीप इन माइंड, ऍटॉमिक नंबरला कॅपिटल झेड नेच डिनोट करतात. ठीक आहे. आणि द ऍब्सोल्यूट नंबर ऑफ प्रोटॉन इनसाइड द न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या आतमध्ये जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन असतील ते त्याचं काय झालं, ऍटॉमिक नंबर झालं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे पिरियोडिक टेबल मध्ये 118 एलिमेंट आहेत आणि प्रत्येक एलिमेंटचं स्वतःचं वेगवेगळं ऍटॉमिक नंबर असणार आहे. ऍटॉमिक नंबर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून नंबर ऑफ प्रोटॉन्स असतील. प्लीज कीप इन माइंड. आता ऍटॉमिक मास नंबर म्हणजे काय, तर ऍटॉमिक मास नंबरला ए ने डिनोट करतात, कॅपिटल ए ने डिनोट करतात. ऍटॉमिक मास नंबर त्यालाच कॅल्क्युलेट करता येईल ज्याला स्ट्रक्चर ऑफ ऍटम समजलं असेल, म्हणून रट्टा मारून केमिस्ट्री समजणार नाहीये. तर ऍटॉमिक मास नंबर कसं, मास काढायचंय, वजन काढायचंय, ऍटमचं वजन. मास नंबर म्हणजे काय काढायचंय आपल्याला, तर ऍटमचं वजन काढायचंय. प्रत्येक व्यक्तीचं वजन वेगवेगळं असतं, तशाच पद्धतीने प्रत्येक ऍटमचं, प्रत्येक एलिमेंटचं वजन सुद्धा वेगळंच असणार. राईट. यामध्ये काही कोणाला शंका आहे? नाही. हा एक्स नावाचा व्यक्ती आहे, हा वाय नावाचा व्यक्ती आहे, याचं वेट आणि याचं वेट वेगवेगळं असेल, बरोबर. तर मास नंबरला ए ने डिनोट करतात. आणि तुमच्या सगळ्यांना माहिती झालेलंच असेल, ऍटम मध्ये, न्यूक्लियस मध्ये सगळ्यात जास्त वजन असतं, कारण न्यूक्लियस हा बनलेला आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा. तर मास नंबर म्हणजेच बेरीज असेल प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची. सिंपल. ठीक आहे. पण प्रोटॉनलाच
आपण झेड ने डिनोट करतो, म्हणजेच प्रोटॉन म्हणजेच ऍटॉमिक नंबर असतो, तर झेड प्लस न्यूट्रॉन म्हणजेच काय झाला आपला ऍटॉमिक मास नंबर. बिकॉज द इलेक्ट्रॉन मास आर निग्लिजिबल. तुमच्या सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, आपण जसं डिस्कस केलंय, जे इलेक्ट्रॉनची डिस्कवरी ज्यांनी केली त्यांनी हे सांगितलंय की जे इलेक्ट्रॉन आहेत ते निग्लिजिबल आहेत, त्याचं मास 0 असल्यासारखं असल्यामुळे तर त्याचं मास आपण कॅल्क्युलेट किंवा काउंट करतच नाही. फिजिकल मास ऑफ द ऍटम इज सेंटर्ड स्ट्रिक्टली इनसाइड द न्यूक्लियस. म्हणजेच इलेक्ट्रॉनचं मास निग्लिजिबल असल्यामुळे एंटायर ऍटमचं मास हे न्यूक्लियस मध्ये असतं. कशामध्ये असतं? न्यूक्लियस मध्ये असतं. आणि त्यामुळेच आपण ऍटॉमिक मासला सम ऑफ प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मानतो. प्रोटॉन म्हणजेच झेड आणि न्यूट्रॉन म्हणजेच एन. तर अशा पद्धतीने A is equals to Z plus N. Please keep in mind what is mass number. Mass number is the sum of atomic number plus sum of neutrons. तर प्रोटॉनलाच आपण झेड नी कॅल्क्युलेट करतो किंवा झेड नी डिनोट करतो, बिकॉज प्रोटॉन म्हणजेच ऍटॉमिक नंबर. नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू द atomic number of that element. So this is the basic and important terminology that we learned today. Right? इम्पॉर्टंट का आहे? आता आपण काय काय टर्म शिकलो परत एकदा रिकॅप करून सांगते. ऍटॉमिक नंबर आपण शिकलो आहे. ऍटॉमिक नंबर ला झेड नी डिनोट करतात. ऍटॉमिक नंबर म्हणजेच काय? नंबर ऑफ प्रोटॉन्स. नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्सला आपण झेड सुद्धा म्हणू शकतो. ओके, येस. आता ऍटॉमिक मास नंबर म्हणजे काय? ऍटॉमिक मास नंबर म्हणजे लिहून घ्यायचं आहे, नसेल समजलं तर ऍटॉमिक मासला आपण ए ने डिनोट करतो. हा काय? ऍटॉमिक मास नंबर कशाने? ए ने डिनोट करतो, कॅपिटल ए. आणि हा असतो प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. प्रोटॉन म्हणजे झेड, न्यूट्रॉन म्हणजे एन. तर ह्या दोघांची सम केलेलं जे वजन असेल तेच म्हणजे ऍटॉमिक मास नंबर. बरं, तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, झेड प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचीच बेरीज का केली मास नंबर काढताना? त्याचं रिझन पण हेच सांगते. जसं आपण स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये शिकलो, तर स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये मधात न्यूक्लियस असतो. न्यूक्लियस हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा बनलेला आहे आणि न्यूक्लियसचं वजन जास्त असतं. इलेक्ट्रॉन बाहेर मूव्ह करत असतात. इलेक्ट्रॉनचं वजन निग्लिजिबल आहे, टायनी आहे, 0.00 मध्ये येतं. त्यामुळे पूर्ण ऍटमचं वजन कॅल्क्युलेट करताना इलेक्ट्रॉनला काउंट केलं जात नाही. कोणाला काउंट केलं जातं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला काउंट केलं जातं. त्यामुळे मास नंबर कॅल्क्युलेट करताना आपण प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची काय करतो? बेरीज करतो. विथ प्रूफ मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. आणि हेच आपल्या MST CET नीट JEEच्या पेपरमध्ये तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चनच्या स्वरूपामध्ये विचारलं जाणार. त्याची आपण सिरीजमध्ये सगळं डिस्कस करणार आहे. पण आपण पहिले थेरोटिकल कॉन्सेप्ट समजून घेतोय आणि त्यानंतर ना पुढे तुम्हाला नंतर आपण सिरीज सुरू केल्यावरती हे पण समजेल. तर आतापर्यंत आपण काय शिकलो? ऍटॉमिक मास नंबर आणि ऍटॉमिक नंबर. आता आपण आयसोटोप्स, आयसोबार आणि आयसोटोन्स काय आहेत ते समजून घेऊ. ठीक आहे. तर आयसोटोप्स म्हणजे काय? आयसोटोप म्हणजे कोणते दोन एलिमेंटचं सेम एलिमेंट असेल, त्याचा ऍटॉमिक नंबर सारखा आहे, सेम ऍटॉमिक नंबर बट डिफरंट ऍटॉमिक मास नंबर. म्हणजे झेड सेम आहे, ए काय आहे? डिफरंट आहे. कोणते? आता बघा, H1 आणि H2 आणि H3. H1, H2 आणि H3. आता H1 मध्ये, आता ह्या तिघांमध्ये पण ऍटॉमिक नंबर सारखा आहे, बरोबर? हायड्रोजनच आहे. पण एकाचा मास 1 आहे, एकाचा मास 2 आहे आणि एकाचा मास 3 आहे. ज्याचा मास 1 आहे त्याला काय म्हणतात? हायड्रोजनच म्हणतात किंवा प्रोटियम म्हणतात. दुसऱ्याचा मास ड्यूटेरियम म्हणतात आणि तिसऱ्याचा मास 3 असल्यामुळे त्याला ट्रायटियम म्हणतात. तर अशा पद्धतीने हायड्रोजन मध्ये ऍटॉमिक नंबर सारखा आहे, पण मास कधी एकही असू शकतो, दोनही असू शकतो किंवा तीनही असू शकतो. याला आयसोटोप्स म्हणतात. सेम क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37.
ऍटॉमिक नंबर सारखा आहे पण मास नंबर म्हणजे झेड प्लस एन ची जी बेरीज आहे ती एका ह्याच्यात 35 आहे आणि एका ह्याच्यात 37 आहे. तर अशांना आपण काय म्हणतो, आयसोटोप्स म्हणतो. राईट. काहीच कठीण नाहीये, विथ एक्झाम्पल आपण समजून घेतलेलं आहे. प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम अशा पद्धतीने ज्यांचं ऍटॉमिक नंबर सारखा आहे, ऍटॉमिक मास नंबर वेगळा आहे, त्याला काय म्हणतो आपण, आयसोटोप्स म्हणतो. आता आयसोबार्स कशाला म्हणतो बरं, तर ज्यांचा ऍटॉमिक नंबर डिफरंट आहे पण मास नंबर सारखा आहे त्याला आपण आयसोबार्स म्हणतो. बघा, आयसोबार मध्ये एरोगॉन, एक्झाम्पल मधून लवकर लक्षात येईल, कॅल्शियम. आता बघा, एरोगॉनचा ऍटॉमिक नंबर 18 आहे आणि कॅल्शियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे, 20 आहे. पण दोघांचाही मास नंबर 40 आहे. म्हणजे प्रोटॉनची संख्या, एर्गॉन जर तुम्ही पिरियडिक टेबलच्या सिरीज मध्ये बघितलं तर एर्गॉनचा ऍटॉमिक नंबर तुम्हाला 18 दिसेल आणि कॅल्शियमचा 20 दिसेल. ज्यांच्या पाठ असेल त्यांना माहिती असेल. पण यामध्ये मास नंबरची संख्या सारखी आहे पण ऍटॉमिक नंबरची संख्या सारखी नाही. म्हणजे ऍटॉमिक नंबर जरी वेगळे असले तर मास नंबर म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची बेरीज सारखी आहे, त्याला आपण आयसोबार्स म्हणतो. राईट. आयसोबार आर ऍटम ऑफ डिफरंट एलिमेंट वेगवेगळे आहेत बट ऍटॉमिक मास नंबर म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज सारखी आहे, अशांना आपण आयसोबार्स म्हणतो. दिस इज द ब्युटी ऑफ केमिस्ट्री. किती वेगवेगळे व्हरायटीज आपल्याला इथे पाहायला मिळतात, दॅट इज आयसोबार्स. आणि आयसोटोन्स म्हणजे काय, ज्याचा ऍटॉमिक नंबरही सारखा नाही, ऍटॉमिक मास नंबरही सारखा नाही, पण न्यूट्रॉन नंबर ज्याचा सारखा आहे त्याला आपण आयसोटोन्स म्हणतो. आणि न्यूट्रॉन नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, तर झेड मायनस ए मायनस झेड, दॅट इज द न्यूट्रॉन नंबर. बघा, येस, structural definition, isotopes are atoms of different chemical element that share the exact same number of neutron within their nuclei. म्हणजे डिफरंट झेड नंबर, ऍटॉमिक नंबर पण वेगळा आहे, ऍटॉमिक मास नंबर पण काय आहे, वेगळा आहे, पण न्यूट्रॉन नंबर काय आहे, सेम आहे. त्याला आपण आयसोटोन्स म्हणतो. एक्झाम्पल दिलेला आहे, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. कार्बनचा ऍटॉमिक नंबर 6, नायट्रोजनचा 7, ऑक्सिजनचा 8. ठीक आहे. त्याच्यानंतर 16, 14 आणि 14, सॉरी इथे 15. ठीक आहे. आता ह्या सगळ्यांमध्ये ऍटॉमिक नंबर वेगळा आहे, मास नंबर वेगळा आहे, पण न्यूट्रॉन नंबर 14-6 जर केले तर 8 येणार, 15-7 केले तर 8 येणार आणि 16-8 केले तर सुद्धा 8 येणार. म्हणजे न्यूट्रॉन नंबर सारखा येतो. बघा, न्यूट्रॉन नंबर कॅल्क्युलेट कसा करायचा हाही क्वेश्चन तुमच्या मनामध्ये आला असेल. डोंट वरी, एक डेफिनेशन समजली ना तर तुम्हाला पूर्ण डेफिनेशन, पूर्ण क्लॅरिटी मिळणार आहे. तर इथे मी अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगते, डोंट वरी. येस, आपल्या सगळ्यांना माहितीये ऍटॉमिक नंबर म्हणजे झेड प्लस एन. राईट. मग एन इज इक्वल्स टू ए मायनस झेड. तर अशा पद्धतीने न्यूट्रॉन नंबर आपण कॅल्क्युलेट करतो. ए म्हणजे मास नंबर, प्रोटॉन नंबर आणि न्यूट्रॉन नंबर. तर एन काढताना आपण ए मायनस झेड करतो, म्हणजे मास नंबर मायनस प्रोटॉन नंबर करतो आणि अशा पद्धतीने आपण न्यूट्रॉन्स कॅल्क्युलेट करतो. तर आजचा पार्ट खूप जास्त इंटरेस्टिंग होता, कारण स्ट्रक्चर ऑफ ऍटम जो माझा खूप फेवरेट आहे, कारण इथून आपली केमिस्ट्रीची सुरुवात होते. त्यामुळे दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर, जो की तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट डेव्हलप करते. तर हा खूप इम्पॉर्टंट आहे. आयसोटोप्स, आयसोबार आणि आयसोटोन्स मध्ये खूप लोकांना कन्फ्युजन होते. काहीच कन्फ्युजन घ्यायची गरज नाहीये. सिंपल मी एका डायग्रामॅटिकल वे मध्ये समजून सांगितलंय. आयसोटोप्स मध्ये सेम ऍटॉमिक नंबर असतात, बाकी सगळं वेगळं असतं. आयसोबार मध्ये सेम ऍटॉमिक मास नंबर असतो, बाकी सगळं वेगळं असतं. आयसोटोन्स मध्ये सेम ऍटॉमिक न्यूट्रॉन्स असतात, बाकी सगळं वेगळं असतं. एवढं समजून घ्यायची गरज आहे. तर अशा पद्धतीने आपण आज काय काय समजून घेतलंय, ऍटम नेमका काय आहे,
ऍटमचा स्ट्रक्चर काय आहे, ऍटम मध्ये काय काय असतं, त्याला कशाने डिनोट करतात, त्याची डिस्कवरी कोणी कोणी केलेली आहे. त्याच्यानंतर आपण हे शिकलो आयसोटोप्स, आयसोबार. त्याच्यानंतर आपण काय शिकलो आणखी, ऍटम स्ट्रक्चर आपण शिकलो. ऍटम हा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉननी बनलेला आहे. इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज स्पीसीस आहे, प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि न्यूट्रॉन न्यूट्रल स्पीसीस आहे. हे आज आपण शिकलो. त्याचबरोबर आज आपण शिकलेलो आहे इलेक्ट्रॉन हा खूप जास्त टायनी निग्लिजिबल स्पीसीस आहे, ज्याचं वजन 0.00 मध्ये जातं, प्रोटॉन 1.00 मध्ये जातं आणि न्यूट्रॉन 1.00. तर मास कोण कॅरी करतं, न्यूक्लियस कॅरी करतं. न्यूक्लियस हा सेंटर मध्ये आहे. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची डिस्कवरी कोणी कोणी केली हे आज आपण शिकलो. त्याचबरोबर आपण आयसोटोप्स, आयसोबार आणि आयसोटोन्स काय आहेत हे सुद्धा शिकलो. त्यामुळे हे खूप महत्वाचे कॉन्सेप्ट आज आपण शिकलो. हे जर लेक्चर तुम्ही चांगल्या पद्धतीने बघितलं असेल तर तुम्ही MST CET मध्ये 4 ते 6 मार्क तुमचे कव्हर केलेले असणार, याची गॅरंटी माझी असेल. कारण ह्यामधून तुम्हाला आयसोटोन्स, आयसोबार, आयसोटोप्स मधून क्वेश्चन येईल. त्यानंतर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कसे काढायचे हे पण आज आपण शिकलेलो आहे. त्यामुळे हा खूप महत्वाचा पार्ट होता. तर हा पार्ट कशाचा होता, हा पार्ट तुमच्या चॅप्टर नंबर 4 स्ट्रक्चर ऑफ ऍटम मधला पहिला पार्ट होता, ज्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन बद्दल शिकलो, त्याची डिस्कवरी शिकलो. त्याचबरोबर ते कॅल्क्युलेट कसे करायचे ते शिकलो आणि त्याचबरोबर आयसोटोप्स, आयसोबार्स आणि आयसोटोन्स याबद्दलचं डिटेल अंडरस्टँडिंग घेतलं. काही कन्फ्युजन तुमच्या माइंडमध्ये असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट पार्ट मध्ये याचा पुढला पार्ट आपण बघणार आहे. त्यामध्ये आपण अजून डिटेलमध्ये ह्या पार्टचा नेक्स्ट पार्ट बघणार आहे. हा पूर्ण पार्ट म्हणजे चॅप्टर कम्प्लीट होण्यासाठी 9 लेक्चर्स मध्ये असेल. तर पहिला पार्ट नक्की बघा आणि ह्या पहिलेचा जर तुम्ही पहिला चॅप्टर पूर्ण कव्हर केला नसेल तर तो 5 व्हिडिओ मध्ये असणार आहे. तो पण प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला दिलेला असेल, तो तुम्ही जाऊन नक्की बघू शकता. तर लवकरच नवीन टॉपिक सोबत आपण नवीन लेक्चर सोबत भेटणार आहोत. तोपर्यंत काही कन्फ्युजन असेल तर मनात न ठेवता लगेचच आमच्या बरोबर शेअर करा आणि आम्ही आहोतच तुमच्या सपोर्टला. पण काही कन्फ्युजन असेल तर मनात न ठेवता तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला लगेचच सांगू शकता. तर नवीन चॅप्टर सोबत नवीन सिरीज आपण आता घेऊन आलेलो आहे. तुमचे काही जर सजेस्टेड टॉपिक तुमच्या सोबत असतील तर तुम्ही तेही आम्हाला सांगू शकता. लवकरच सेकंड पार्ट मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा. कन्फ्युजन असेल तर डेफिनेटली तसं तुम्ही कमेंट थ्रू आम्हाला सांगू शकता. ओके, टेक केअर, बाय बाय.